नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियान व हर घर तिरंगा या विषयाअंतर्गत तळेगाव स्टेशन येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता 8वी व 9वीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्वच्छता वैदक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती निखिल भगत यांनी उपस्थित राहून चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना निखिल भगत यांनी स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव ही संकल्पना नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच माझे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. आपल्या भारताचे भविष्य असणाऱ्या या मुलांमध्ये लहान वयातच स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने नगर परिषदेमार्फत अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे व आगामी काळात स्वच्छतेची ही चळवळ सबंध तळेगावातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा आमचा मानस असल्याचं बोलून दाखवलं. या चित्रकला स्पर्धेत टाकाऊपासून टिकाऊ, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान, स्वच्छता व नागरी शिष्टाचार, हर घर तिरंगा अभियान अशा विविध विषयांवर चित्र रेखाटताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. याप्रसंगी सरस्वती विद्या मंदिरचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, सदस्य विश्वास देशपांडे, नगर परिषदेतर्फे शुभम चौकटे व इतर कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.